नमस्कार. आज आपण सुरुवात केली आहे ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनः या श्लोकांची, म्हणजे या श्लोकावरच्या माऊलींच्या ओव्यांची मागच्या वेळेला आपण सुरुवात केली आहे. विषय असा चाललेला आहे की भगवंताने असं म्हटलं की प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. मम एव अंशः. आपण ज्याला आत्मा म्हणतो त्याला ममई वंशो जीवलोके जीवभूत सनात, येथे जीव शब्द वापरलाय. दोन्हीकडे जीवलोके आणि जीव आहे दोन शब्द वापरले. आज आपल्याला कळणार आहे की जीव का म्हटलंय, आणि ते जीव म्हणजेच ईश्वर आहे. पण ईश्वर केव्हा म्हणायचं आणि जीव केव्हा म्हणायचं याचा आज उलगडा आपल्याला माऊली करून दाखवणार आहेत. त्यामुळे गीतेच्या श्लोकामध्ये जे असं म्हटलं आहे की ह्या जीवलोकामध्ये, म्हणजे या विश्वामध्ये जे काही एवढे जीव आहेत त्या जीवांमध्ये सनातन असा तो जीव म्हणजे आत्मा आहे. तो सनातन आहेच आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की अनेक रूप धारण करून तो येत असतो. आता हे रूप घेतलंय, यापूर्वी वेगळं असेल, यानंतर वेगळं असेल, आणि असा हा माझा अंश असणारा प्रत्येक जीव असतो असं सांगितलं. माऊली त्याच्यावरती आपल्याला विविध दृष्टांत देऊन पटवून देत आहेत की एकदा आपल्याला कळलं की हे जे शरीर आहे ते शरीर आणि या सगळ्या शरीराला चालवणारा जे काही आतमध्ये, आता त्याला परत केला जीव शब्द वापरला आपण आत्म्याच्या जागी, तर तो जीव हे दोघा जणांचं नेमकं ज्ञान झालं तर मर्यादित ज्ञानावरून का होईना इतपतच जरी ज्ञान झालं असलं तरी आपल्याला एवढं कळेल की भगवंताचा अंश आपल्यात आहे. आपण हे जे सगळं करतो आहोत, बोलतो आहोत, खातो आहोत, पितो आहोत, झोपतो आहोत, शिकतो आहोत, मोठे होतो आहोत, या सगळ्यांमध्ये आतमध्ये जी काही आहे ईश्वराचा अंशाची योजना, तो ईश्वराचा अंश आतमध्ये आहे. एवढं तरी आपण आता मर्यादित अर्थानं का होईना आपल्याला हे लक्षात आलेलं आहे असं माऊलीने सांगितलं. त्याच्यासाठी माऊलीने एक दृष्टांत पण मागच्या वेळेस आपल्याला दिला की समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या समुद्राच्या लाटा या समुद्राच्या पाण्याच्याच असतात. त्या लाटा हा एक त्या पाण्याचा लहानसा फक्त अंश असतो. तसा हा परमात्माच सगळीकडे भरलेला आहे. त्याचाच अंश आपल्या प्रत्येक जीवामध्ये आहे. फक्त आता अर्थ लक्षात घेताना एवढंच बघायचं की आपल्यामध्ये असणारा हा भगवंताच्या अंशाला जीव शब्द वापरलाय, आणि जीव लोक म्हणजे दृश्य जग, सृष्टी, संबंध, विश्व जे म्हणताय त्याला जीवलोक असा शब्द वापरलाय. आता ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, आणि मग जीव, कारण पुढे तो जीव शब्दावरूनच आपल्याला जीव आणि ईश्वर याच्यातला फरक माऊली सांगणार आहे, तो आपल्याला कळणार आहे. म्हणून आपण आता हा जीव शब्द वापरूया. आपल्या लक्षात आलं की सनातन असा जीव माझाच अंश आहे, भगवंताचाच अंश आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे. आणखीन एक हे दिलं त्यांनी आपल्याला उदाहरण की आपल्या लक्षात आलं असेल की जडदेह आहे आपला, आणि त्या जडदेहाला हलवणारी जी काही गोष्ट आहे ती हलवणारी गोष्ट, आणि त्याच्यातला जो माझेपणा, म्हणजे मला हे आवडतं, मला हे माहिती आहे, मला हे लागतं, अशा ज्या गोष्टी अहमच्या संदर्भातल्या असतात, तो कोण आहे तर तो मी आहे. मी म्हणजे माझ्यामुळे हे सगळं होतं असा विषय आपला चाललेला आहे. आपण 345व्या ओवीपर्यंत आलो होतो. आज पुढल्या ओव्या आपण पाहणार आहोत. विषय आता कळला असेल. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन, की हा जीव म्हणजे हा भगवंताचा अंश सनातन आहे, वेगळं रूप घेऊन आलेला आहे, आणि या जीवलोकामध्ये, या विश्वामध्ये सनातन असा जीव माझाच अंश आहे. आणि मग पुढल्या ओळीचा विचार करणार आहोत, पण या 2-4 ओव्या आधी बघू आणि मग पुढली जी ओळ आहे ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, त्याचा विचार पण आपण माऊलींच्या ओव्यांच्या सहाय्यानं करू. 346व्या ओवीत माऊली म्हणतात, पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्द अभिप्रावो. जीवलोक शब्दाचा जो काही अभिप्राय आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर असं म्हणतात की या जीवाच्या संदर्भातलं जे सगळं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विषय सांगणारी जी काही घडामोड आहे, हा सगळा जो काही एकंदर या जीवाचा व्यापार आहे, संबंध विश्वाचा पण म्हणूया, किंवा आपण आपल्या जीवाबद्दलचा विचार पटकन करता येईल म्हणून करूया की या जीवाचा जो सगळा व्यापार आहे जन्माला आल्यापासून अखेरपर्यंतचा, हा सगळा व्यापार म्हणजे जीवलोक शब्दाचाच अभिप्राय आहे. म्हणजे हा संबंध दृश्य जगाचाच आहे. त्या
जीवपणाच्या म्हणजे आपल्या त्या परमेश्वराचा अंश असणाऱ्या जीवपणाच्या भावनेवरच सगळे व्यवहार घडत आहेत. अगदी दृश्य जगातल्या गोष्टी सुद्धा परमात्म्यामुळेच घडत आहेत आणि तुमच्या आमच्या कळल्या सुद्धा प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यवहार हा सगळा भगवंताच्या इच्छेप्रमाणेच घडतो आहे. ह्याला जीव म्हणायचं. मग जीवसृष्टी म्हणा किंवा आपल्यातला जीव म्हणा, म्हणजे थोडक्यात आत्मा म्हणा आणि परमात्मा म्हणा. आगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोको मी म्हणे संसार व्हाना. नीट समजून घेऊया हा. या ओवीत माऊली सांगतात की अगा अर्जुना, उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणं आणि निमणं म्हणजे ह्या देहाने जन्माला येणं आणि या देहाबरोबर मरण पावणं, मरणार. हे खरंच आहे. साचची जे का मानणे, हा व्यवहार सगळा जो कोणी खरा मानतो म्हणजे जन्म मरण जो कोणी सत्य मानतो, तो जीवलोकी मी म्हणे संसार म्हण. असं ज्याला येणं आणि जाणं हा सगळा जो काही व्यवहार आहे, जन्माला येणं आणि जाणं, हे जन्म मरण ज्याला कोणाला खरं वाटतं, सत्य वाटतं, तर या समजुतीला आपण जीवलोक किंवा संसार म्हणतो. म्हणजे भगवंत पण तेच म्हणतो की या समजुतीला आपण संसार म्हणतो की या संसारात असंच आहे, येणं आणि जाणं. अगदी बरोबर आहे. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी. मग काय होतं की अशा प्रकारे येणं आणि जाणं यालाच आपण जन्ममरणाचा व्यवहार मानतोय, खरा मानतोय, साच खरा मानतोय हा सगळा व्यवहार. त्यामुळे ही जी काही आपली समजूत आहे ह्याला आपण जीवलोक म्हणूया, संसार म्हणूया. बरोबर. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. पण या ओवीमध्ये माऊलीने आपल्याला सांगितलं की लक्षात घ्या, पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं, त्या चंद्राचा पाण्याला स्पर्श होत नाही. प्रतिबिंब पडतं, आपण तो आकाशातला चंद्र पाण्यामध्ये बघतो, पण त्या खऱ्या चंद्राचा या प्रतिबिंबाशी स्पर्श सुद्धा होत नाही. अगदी तसंच या जीवलोकामध्ये मी असंगत्वानं राहतो असं समजून घे. भगवंत अर्जुनाला तो आम्हाला असं सांगताय की हो मी आहेच, मम एव अंशः, माझा अंश आहेच, पण मी कसा आहे, त्या प्रतिबिंबासारखा आहे. मी या जीवलोकामध्ये असंगम किंवा या जीवामध्ये सुद्धा मी असंग आहे. मी आहे, माझ्यामुळे सगळं चालतं आहे, गोष्ट खरी आहे, पण पाण्यातला पडलेल्या प्रतिबिंबासारखंच आहे, माझ्याशी त्याचा संग नाही. आता हे आपल्याला मोठं आणखीन एक उदाहरण माऊली देतात. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. त्यांनी असं म्हटलं की आपण काय स्फटिकाचं एवढं मोठं हे पाहिलेलं नसतं, पण स्फटिक जे आहे ते समजा गुलालावर किंवा कुंकवावर ठेवलं तर पाहणाऱ्या आपल्याला तो स्फटिक लाल रंगाचा आहे असं वाटतं. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा. अर्जुना जर का तो कुंकवावर लाल ह्याच्यावर ठेवला तर आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. लोहिवा म्हणजे लाल, तर तो लाल आहे असं दिसतं, पण तसा तो लाल नसतो, त्याचा ओरिजिनल रंग लाल नसतो, तो भासतो. तसं आहे की मी आहे, प्रत्येक जीवात मम एव अंशः, पण मी असलो तरी मी अलिप्त आहे, असंग आहे, दिसत नाही आहे, सूक्ष्म आहे. काय जे काही त्याचं वर्णन आतापर्यंत आपण अभ्यासलाय ते सगळं लक्षात घ्यायचं की मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असंग आहे. तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे, परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. पण नेमकी चोख कुठे होते ती आपल्याला ह्याच्यात दिले. ते म्हणतात अगदी अनादिकालापासून, अनादिपण काय होतं अनादिकालापासून की तैसे म्हणजे आधीच्या ह्याच्यात दिलाय त्याप्रमाणे माझ्या अनादिपणाला न मोडता किंवा माझा जो काही अधिकार आहे त्या अधिकारपणाला बाद न येता मी करता मी भोगता असं जे वाटतं. म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगते की आपण छान जेवण झालं की आत्मा तृप्त झाला. आता आत्मा तर काही खात नाही पित नाही काही नाही, मग तो कसा काय तृप्त होणार. छानपैकी उन्हातून बाहेरून आलो, गार पाणी प्यायलो की हा आत्मा थंड झाला, असं काहीच होत नाही. त्याला काही थंड नाही, त्याला गरम नाही, त्याला तृप्ती नाही, काही नाही. पण असंच आहे की त्याला आपण
आपल्यात घेतलेलं असतं, मी करता मी भोगता आहे असं जे वाटतंय, ती सगळी भ्रांती आहे. ते जाणगा भ्रांती, ती भ्रांती आहे, म्हणजे ते अज्ञान आहे. असं वाटणं हे अज्ञान आहे. तर ठीक आहे, मम एव अंशः, माझा अंश प्रत्येक जीवामध्ये आहे, पण त्या जीवामध्ये मी असलो, माझ्यामुळे सगळे व्यवहार चाललेले असले, धंदा शब्द वापरलाय, सगळा व्यवहार सगळा व्यापार माझ्यामुळे चालत असला तरी मी भोगता मी करता असं जे काही वाटतं, तर मी भोगता मी करता नाही असं वाटणं ही भ्रांती आहे, हे अज्ञान आहे. किंबहुना आत्मा चौखटो होऊन प्रकृतीशी एकवटो, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. आता ते म्हणतायत की कसं असतं की आत्मा हा शुद्ध असंग आहे, चौखटू शब्द वापरलाय. असंग आहे, शुद्ध आहे, सूक्ष्म आहे, निर्लेप आहे. पण काय होतं, या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे प्रकृतीशी एकभाव, किंवा आपण विश्वाचा विचार केला तर त्या परमात्म्याशी दृश्यसृष्टी तादात्म्य पावल्यामुळे आपण आपला विचार केला की आपल्या आत्म्याशी, म्हणजे त्या अंशाशी आपल्या देहाचा किंवा आपल्या प्रकृतीचा जो काही संबंध येतो, होऊन प्रकृतीशी एकवटू, प्रकृतीशी ऐक्य पाहून सगळा जो काही भार आहे, बांधे प्रकृती धर्माचा पाठ, या सगळ्या देहधर्माचा किंवा या प्रकृती धर्माचा जो सगळा भार आहे तो आत्मा आपल्यावर ओढून घेतो. म्हणजे प्रकृतीच्या ज्या उपाधी आहेत त्या सगळ्या आपल्यावर येतात. मग आत्मा थंड झाला, आत्मा तृप्त झाला असं ते आपण म्हणतो, आत्म्याला बरं वाटलं, हे जे आपण वर्णन करतो त्याचं कारण हे आहे की त्या उपाधीमध्ये तो अडकतो. देह संदर्भातल्या सगळ्या उपाधींमध्ये अडकल्यामुळे अशा प्रकारे, पण हे अज्ञान आहे. आणि मग मनष्यष्ठान इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. का असं होतं, तर या प्रकृतीमध्ये स्थित असणारी ही जी ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन, षष्ठ म्हटलंय ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन, या 6 इंद्रियांना आकर्षित करतो. मनष्यष्ठान इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. प्रकृतीत स्थित आहेत हे सगळी 6 इंद्रिय आणि ह्या 6 इंद्रियांना आकर्षित करतो. म्हणजे काय होतं, तर माऊली सांगतात, पै मनादी 6 इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्य, तिये माझी म्हणून होय व्यापारारूढ. काय घडतं, ही 6 मन आणि 5 ज्ञानेंद्रिय ही खरं म्हणजे प्रकृतीची कार्य आहेत. सगळे इंद्रियांची जी जी कार्य आहेत ती त्या प्रकृतीची कार्य आहेत. पण ती प्रकृतीची कार्य असली तरी ती माझी असं म्हणून त्यांच्याकडून होणारे जे व्यापार आहे, त्यांच्याकडून जो व्यवहार होतोय, व्यापार होतोय, तर त्याचा कर्ता हाच होतो. म्हणजे डोळ्यांनी पाहायचं, कानाने ऐकायचं, पुढे येणारच आहे सगळं, तरी देखील आतमध्ये असणाऱ्या त्या ममएव अंशः, त्या परमात्म्याच्या अंशामुळेच जर मी बघणारे, बोलणारे, खाणारे, पिणारे, सगळं करणारे, तर तोच कर्ता होतो, अशी गडबड होते. आणि त्यामुळे हा जो काही भ्रांती किंवा अज्ञान होत आहे त्याचं कारण हे आहे. म्हणून ते सांगतात, पै मनादी 6 इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्य. ही वस्तुतः सगळी प्रकृतीची कार्य आहेत. श्रोत्रादी म्हणजे सगळी 5 इंद्रियांची असणारी कार्य, पण ती माझी असं म्हणून त्यांच्याकडून होणारे सगळे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारांचा हाच करता होतो. आणि त्यामुळे मग देहादी गोष्टींच्या ज्या गोष्टी चांगल्या वाईट आहेत त्याला पण सहन कराव्या लागतात. जैसे, त्याला उदाहरण दिलं, जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे धावी जे मोहे जैसा. खरं तर परिव्राज म्हणजे संन्यासी आहे, पण त्या संन्याशाला समजा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण पया आपण कुटुंब होईजे, आपण कुटुंब वत्सल गृहस्थाश्रमी आहोत असं स्वप्न पडलं. असं असल्यामुळे काय झालं, खरा हा परिव्राजक असणारा, संन्यासी असणारा, असं स्वप्न पडल्यामुळे स्वप्नामध्ये त्या प्रापंचिक थाटामध्ये, त्या प्रपंचाच्या मागे मुलं बाळं घरदार या सगळ्यामध्ये धावायला लागला. इतस्ता स्वप्नामध्ये पण लागलं धावायला. स्वप्न पडल्यामुळे खरं जे आहे ते खरं सोडून भलत्याच्या मागे धावायला लागला. तसा खरा ममएव अंश, मी परमात्म्याचा अंश आहे, पण या प्रकृतीच्या ह्याच्यात अडकल्यामुळे मी पण श्रोत्रादिंद्रिय जी आहेत सगळी त्या ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या या व्यवहारामध्ये अडकतो. आता हे लक्षात येईल आपल्या की खरंच असं घडतं. खरं तर
आपली इंद्रिय आपापली कामं करत असतात, ती आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आपण करत असलेल्या ज्ञानाप्रमाणे वगैरे वगैरे. पण हे सगळं करायला आतमध्ये भगवंताचा अंश आहे म्हणूनच करतोय असं वारंवार झालं सांगून. आता आपल्या लक्षात असेल की मनःष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानिक कशाने, ही प्रकृतीत असणारी ही जी सगळ्या 6 गोष्टी आहेत, या 6 गोष्टी यांना आकर्षित होतात. आणि प्रत्यक्ष जरी त्या जसं परिव्राजक त्याचं काही नाही आहे, परंतु स्वप्नामध्ये जसं त्याला संसारी असल्याचा, ग्रस्तशील असल्याचा स्वप्न पडलं आणि स्वप्नात जसा तो आपण प्रापंचिक मुलं बाळ घरदार असं सगळं त्याला मोह व्हायला लागला, तसं आहे की हा प्रत्यक्ष काहीच नाही आहे, भगवंताचा अंश आहे, परंतु त्या इंद्रियाच्या या सगळ्या व्यवहारामध्ये तो अडकतो. माऊली छान छान आपल्याला पटवून देणारच आहे, हळूहळू आपल्याला उलगडा होईलच. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिका गमवणी पुढती ती ऐसीची मजे. आणि मग काय घडतं, त्याच्यासारखं त्या परिव्राजकासारखं घडतं, स्वस्वरूपाची विस्मृती होते. आपण नेमकं कोण आहोत याची विस्मृती होते आणि आपणच प्रकृतीसारखा बनतो आणि तिचीच कार्य करू लागतो. हळूहळू प्रकृतीमध्ये कसा आत्मा अडकतो, भगवंत अडकतो, ममैव अंशा सार सांगून झालेलं आहे. पण असं या प्रकृतीशी जोडल्यामुळे खरं तर प्रतिबिंबासारखं आहे, पण तरी सुद्धा अशा सगळ्या प्रकृतीच्या व्यवहारामध्ये मी अडकतो. मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची या रिघे राना माझी. काय काय घडतं ते दिलंय. काय काय घडतं तर म्हणे मनाच्या रथी वळघे, मनाच्या रथावर बसतो, मनाच्या रथावरून होतं, मन जे म्हणेल तसं तसं करायचं. तर हा जो काही परमात्म्याचा अंश आहे, आता तो जीव आहे, तो असा मनाच्या रथावर रुढवतो. श्रवणाच्या द्वारे निघे, श्रवणेंद्रियांच्या माध्यमातून हे ऐकायचंय ते ऐकायचंय ते ऐकायचंय बाहेर पडतो आणि शब्दरूपी अरण्यामध्ये प्रवेश करतो. मन श्रवणाच्या साह्यानं या शब्दरूपी अरण्यात प्रवेश करतो. पण हा आहेच बरोबर, ममैव अंशः हा जीव बरोबर आहेच, तो जीवही या सगळ्या श्रवणामध्ये अडकतो. बरं, आणखीन काय काय होतं, तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या गोरा बना जाय. नुसतं श्रवणेंद्रियांनी पूर्ण आणि सगळ्याच इंद्रियांच्या सगळ्या कामामध्ये हा कसा गुंतला जातोय. मग म्हणतात की काय होतं, प्रकृतीच्या वागोरामुळे प्रकृतीचा लगाम, या सगळ्या 5 इंद्रिय आणि मन यांचा लगाम हातात घेऊन हा जो मनरूपी रथ आहे, करी त्वचेची या मोहरा, तो रथाचा मोर्चा आता तो त्वचेद्वारा स्पर्शरूपी घोर बनात जातो, स्पर्शाचा आनंद घेतो. सगळीकडे श्रवणाचा झाला, स्पर्शाचा झाला, जे जे इंद्रियांना आनंददायी आहे ते मनाच्या माध्यमातून त्या त्या इंद्रियांच्या आनंदाचा, सुखाचा किंवा दुःखाचाही अनुभव घेतो आणि हाला सुद्धा तो अनुभव घ्यावा लागतो. याच्यामुळे हा इंद्रियांना अनुभव मिळतो, ही खरी वस्तुस्थिती आहे. पण हाही त्याच्यात अडकतो असं आता आपल्याला समजून घ्यायचं. आणखीन काय झालं, श्रवणाच्या द्वारा झालं, त्वचेची या द्वारा झालं. पुढल्या ओळीमध्ये म्हटलंय कोणे ऐके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडले. कधी हे मन डोळ्यांवाटे काय करतं, बाहेर पडतं आणि जे चांगलं चांगलं रूप विषय रूपी पर्वतावर मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडले, अशा सैर संचार करतो रूपविषयाच्या डोंगरावरती जाऊन. म्हणजे हवा तसा संचार करतो, म्हणजे हवा तसा हिंडतो. सौंदर्याच्या ज्या काही कल्पना असतात, नेत्रांना सुख देणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्या सगळ्या मनरूपी रथावर आरूढ झाल्या आहे. नेत्रांच्या साह्यानं अशा सगळ्या दृश्य आनंदाच्या गोष्टी तो बघतोय आणि ह्याच्यामध्ये स्वाभाविकच या सगळ्या मनःष्ठानी इंद्रियांच्या बरोबर हा पण अडकलाच आहे. का रसनेची या वाटा निघो निघा सुभटा रसाचा दरकुडा भरोची लागे. दरकुडा म्हणजे गुहा म्हटलाय. आता म्हणलात सुभटा अर्जुना, आणखीन काय होतं, रसनेची या वाटा, जिभेच्या दरवाजाने काय होतं, निरनिराळे रस खावेसे वाटतातच ना, त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडतो. मन रथावर आरूढ होतं, रसनेच्या रथावर आरूढ होतं आणि अशा जिभेच्या दरवाजानं बाहेर जातो आणि मग रसाचा दरकुटा भरोच लागे. दरकुटा म्हणजे रसामुळे जे की उदर आपलं पोट आहे
ते भरू लागतो. खाण्यावरती किती खाल्लं तरी समाधान नाही ना, त्यामुळे म्हणतात की उदर भरू लागतो. आता हा थांबवणारा पण नाही आहे, आपल्याला पुढे सगळं मिळणारच आहे ऐकायला की हा काहीच नाही आहे ना करणार, हा अडकणार आहे, हा थांबवणार पण नाही आहे. समजा मनरूपी रथ या रसाच्या मागे गेलाय आणि या चुकीच्या रस्त्याला जातोय, तर थांबवावं ना, तर तेही नाही तो करणार आहे. प्रतिबिंबासारखा आहे ना, त्यामुळे तो काही अडवणार नाही. चांगलं केलं पण शाबासकी देणार नाही, काही गैर केलं तर तो वाईट म्हणणार नाही. पण तो ह्या प्रकृतीस्थानी या सगळ्या 6 इंद्रियांच्या या सगळ्या व्यवहारामध्ये तो अडकतोय. ना तरी येण्याची घ्राणे जई देहाशो करी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंगी. मग म्हणतात नाकाचा दरवाजा, शब्दस्पर्श रूपरसगंध सगळेच विषय आहेत ना. नाकाच्या दरवाजाने माझा अंश, हा जो ममई अंश आहे तो काय करेल, म्हणजे तो जो जीव आहे, भगवंताचा अंश असा जो जीव आहे, तो जेव्हा नाकाच्या द्वारे बाहेर पडतो तेव्हा गंधाच्या छान छान अरण्य ओलांडत जातो. निरनिराळे छान गंध त्याला आवडतात आणि तसं तसं तो करतो. सगळ्या हे जे विषय आहेत, 5 इंद्रियांचे जे 5 विषय आहेत, त्या विषयांमधला आनंद मनाच्या द्वारा ही इंद्रिय जी घेत असतात, त्या सगळ्यांमध्ये हा जीव, भगवंताचा अंश असणारा जीव अडकतो. ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुनी मला मन जवळीके, भोगी जती शब्दातिके विषय भरणे. आता म्हणा अशा पद्धतीने, ऐसेनी अशा रीतीने हा जो देहाचा स्वामी आहे, देहाचा स्वामी आहे, आपण आता पाहिलाय तो असल्यामुळे आपण जिवंत आहोत. त्या देहाचा स्वामी असणारा जो जीव आहे, ऐसेनी देहेंद्रिय नायक आहे, हा देहाचा स्वामी धरुनी मन जवळीके, तो काय करतो, ही सगळी इंद्रिय आणि त्याचा तो अध्यक्ष सत्ताधीश मन, या सगळ्या देहेंद्रिय नायक आहे, सगळ्या देहाचा इंद्रियांचा नायक आहे तो. त्यामुळे तो जीव जो आहे तो या ह्याचा नायक असणारा मन, म्हणजे ह्या मनाला हाताशी धरतो, मदतील धरतो. धरुनी मन जवळीके, मनाला हाताशी धरतो आणि मग त्याचे जे विषय शब्दस्पर्श रूपरसगंध भोगी जती शब्दाधिके विषय भरणे, या 5 विषयांचा तो छानपैकी उपभोग घेतो. असं सगळं हा पण करतो. म्हणजे इंद्रिय उपभोग घेता घेता हा जीव जो आहे, भगवंताचा अंश असणारा, तोही हे सगळे उपभोग घेतो. मग आपण जे बोलतो ना, त्याला अर्थ आला की आत्मा तृप्त झाला, आत्म्याला आनंद झाला, असं जे म्हणतो त्याचा आता अर्थ आपल्याला कळला की खरंच कुणाला आनंद झाला. पाणी प्यायल्यावर काय झालं, छान वाटलं म्हणजे कुणाला वाटलं, असा प्रश्न विचारला की आपल्या त्या उद्गारांचा अर्थ काय, तो आता आपल्याला असं कळलं की या सगळ्या मन आणि इंद्रियांच्या शब्दस्पर्श रूपरसगंधाच्या साह्यामुळे या सगळ्या इंद्रियांना चालवणारा हा जो जीव आहे, म्हणजे परमात्म्याचा अंश आहे, तोही याचा अनुभव घेतोय. कसं आहे की आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, तर तो खरा अत्यंत सुंदर रीतीने जगला पाहिजे, छानपैकी आपण सांभाळला पाहिजे. धर्माच्या शास्त्राच्या आधाराने किंवा धर्माने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे, काही उपासना केली पाहिजे, मनन चिंतन सत्संग, काही ग्रंथ वाचन, हे सगळं केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. जसं जसं आपल्याला काही काही असतं ना, आपल्या कुळाचा, आईवडिलांचा, धर्माचा किंवा आपल्या मोठेपणाचा, शिक्षणाचा एक अभिमान असतो आपल्याला. पण आपल्याला माहीत असतं की हे सगळं की कायमचं टिकत नाही, हे सगळं जे काही असतो तो कायमचा नाही, तो तात्पुरता असतो. तर आता आपण असं लक्षात घ्यायचं की अभिमान वाटावा. मग कशाचा वाटायला हवा अभिमान, आता आपण ज्या विषयाकडे जाणार आहोत त्याच्यासाठी आपण लक्षात घ्यायचं आहे की अभिमान वाटायलाच हवा असला तर हे सगळं आपण करतोय ते ज्याच्यामुळे त्या भगवंताचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. आपण काय करतो, आपण जे काही चांगलं करतो, वा वा युरोप ट्रेन कोटूर करून आले, वा वा हिमालयात जाऊन आले, किंवा जे काही बघितलं, ऐकलं, खाल्लं, प्यायलं, ह्या सगळ्यामध्ये आपण इंद्रियांच्या आनंदाचा अनुभव घेतो असं म्हणतो. पण तो ज्यामुळे आपण घेतला त्या भगवंताचा अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे की हा नरदेह मला मिळालाय आणि तो भगवंत माझ्यामध्ये आहे, त्याचा अंश, ममई अंश, भगवंताचा माझा अंश आहे, त्या अंशामुळे मी हा सगळा आनंद घेऊ शकते. तर मला खरा आनंद, खरा अभिमान वाटायलाच हवा असला तर तो भगवंताचा वाटायला हवा. ममता वाटावी, तर असं वाटावं की भगवंत माझा आहे, ही ममता वाटावी. आपल्याला सगळं अहंकार वाटतो, ममता वाटते, ती कशी असते, ती व्यवहारिक, मुलं बाळ, घर दार, पैसा अडका,
ह्या सगळ्याचा आपल्याला काय तो अभिमान वाटतो, आपलेपणा वाटतो, ममता वाटते. पण हे सगळं शांतपणाने विचार केला ते आपल्याला लक्षात येतं की आधार भगवंताचा आहे. त्याचा आधार असल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलंय, खरं आपण प्रथम भगवंताचं व्हावं. एकदा का आपण भगवंताचं झालो की बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतात. संत सांगतात त्याला खरा अर्थ असतो की खरंच आहे, भगवंताचं होणं अवघड आहे, पण त्याचं झालं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच मिळणार आहे. जीव जेव्हा वाईट कर्म करतो तेव्हा खरं म्हणजे ना भगवंताला पण दुःख होतं. कारण भगवंत पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म देऊन जीवाला सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो. पुन्हा 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 जन्म देतो, पुन्हा प्रयत्न कर, याच्यातून बाहेर पड. त्यामुळे आपण जर गैरवर्तन केलं तर खरं म्हणजे भगवंताला दुःख होतं आणि भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा संधी. त्यासाठी काय हवं तर आत्ता म्हटलं तसं की त्याच्याबद्दलचा अभिमान हवा, त्याच्याबद्दलची ममता हवी, त्याची भक्ती हवी. पण भक्ती शब्दाला की असं वाटतं की भक्ती अडाणी लोकांनी करावी. आपण वारीमध्ये बघतो त्या डोक्यावर पदर घेऊन चालत असणाऱ्या बायकांजवळ ना आमच्यापेक्षा भक्तीचा भार जास्त असतो. आपण काय करतो, 4 पुस्तकं वाचले, पुस्तकातलं खरं तर पुस्तकातच राहतं, त्यांनी काही फार मोठा आपल्यावरती परिणाम होतो असं नाही. पण भाव हवा, भक्ती हवी, भगवंतावर श्रद्धा हवी, दृढनिष्ठा हवी, त्याच्यामुळे सगळं घडत आहे, त्याचा अभिमान हवा. हे आपल्याला या श्लोकातून लक्षात घ्यायचं आहे. नाही तर होतं काय, निर्वाण षटक आपलं पाठ असतं, म्हणतो आपण मनोबुद्ध अहंकार चित्ताने नाम वगैरे वगैरे, चांगलं आहे. त्या आत्मषटकामध्ये, निर्वाण षटकामध्ये मी म्हणजे बुद्धी नाही, मी म्हणजे काय अहंकार नाही, मी म्हणजे चित्त नाही, मी म्हणजे मन नाही, पाप नाही, पुण्य नाही, माता नाही, पिता नाही, सगळं नाही. म्हणजे मी म्हणजे काय, तर मी म्हणजे खरं तर परमात्मा, असं त्या याच्यात आहे की हे सगळं जे की आहे. पण आपलं काय होतं, अर्थ कळतो, म्हणतो, पण पुस्तकात, स्तोत्रात तो परमात्मा आणि ही सगळी प्रकृती किंवा प्रकृतीच्या उपाधीमुळे हा जो भगवंताचा अंश म्हणजे आपण आता जीव शब्द वापरलाय, तो मी म्हणजे हा त्याला वाटला हा जीवभाव. तर त्या जीवाची गती काय, मग सुखदुःखाचे भोग जे आहे किंवा ते सगळे जर संपणारे विषय आहेत किंवा इंद्रिय थकणारी आहेत किंवा इंद्रियांना काही म्हातारपण आहे, रोग आहे, काही आहे, तर तो जीव शरीर सोडून नव्या शरीरात जातो, मग परत येणं जाणं सुरू होतं. असा सगळा विषय आपण पाहिलाय. अशा आता याच्यावर आपल्या असं लक्षात येईल की पुढल्या श्लोकामध्ये यांनी आपल्याला माऊली भगवंतांनी एक शब्द वापरलाय की हा जो जीव आहे म्हणजे शरीर सोडून जातो आणि तेव्हा त्याला दुसरं शरीर प्राप्त होतं. आपण पाहिलं की तो सनातन आहे, त्यामुळे तो होताच, हा देह गेला ते दुसरा घेऊन येणार आहे, असं पाहिलंय. आणि त्याची त्यांनी आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये हे सांगितले की शरीरम यद वापनोती यच्चाप्युत्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशत. म्हणजे काय, तर यत् शरीरम अवापनोती म्हणजे हे जे शरीर आहे ते प्राप्त होतं, यदपि उत्पादती किंवा सोडून जातं. पहिलं सोडून गेलं, दुसरं प्राप्त झालं. या दोन्ही वेळेला बरोबर जीव घेऊन जातो. कुणाला घेऊन जातो, गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशात. तो जो जाणारा जीव आहे तो मन आणि इंद्रियांना घेऊन जातो. कसं घेऊन जातो, देह तर इथेच राहायचा आहे, मग घेऊन काय जातो तर देह आणि इंद्रिय, मन आणि इंद्रियांना घेऊन जातो. मग मन इंद्रियांना घेऊन कसं जातो, तर उदाहरण दिलंय, वायु आशयात गंधान इव संयाती. जसा वारा सुगंध घेऊन जातो, वायू जसा सुगंध घेऊन जातो. समजा आपण काय केवड्याच्या किंवा गुलाबाच्या बागेमध्ये आहोत, तर तो त्या बागेतला सुगंध खूप दूरवर परिसरामध्ये फिरतो. बऱ्याच झालं होतं, चाफ्याचं झाड आपल्या बाल्कनीच्या खाली असतं, ते छानपैकी बाल्कनीत उभं राहिल्यावर आपल्याला चाफ्याचा सुगंध येतो. म्हणजे वारा फुलांचा सुगंध आणतो, तसं हा जीव मन इंद्रियांना घेऊन जातो पुढल्या जीवासाठी, पुढल्या देहासाठी. असं पुढल्या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात.
आता लक्षात घ्यायचं 7व्या श्लोकामध्ये ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः हे सांगून झालं की तो जीव म्हणजे आत्मा जो आहे तो सनातन आहे, आहेच आहे. देह बदली झाला तरी तो असतो. पण मनःष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कशाती, पण ही त्या जीवाला सुद्धा म्हणजे त्या आत्म्याला सुद्धा ही 6 इंद्रिय मन आणि ही ज्ञानेंद्रिय आकर्षित करतात असं सांगितलं. आता ते म्हणतात कसं होतं की एक शरीर जातं, दुसरं शरीर प्राप्त होतं. तर हे जेव्हा जातं तेव्हा तो जीव देह इथे सोडून जायचा आहे आणि तो जीव सनातन आहे. आणि मग सनातन असणारा जीव हा दुसऱ्या देहामध्ये जेव्हा येतो तेव्हा घेऊन काय जातो तर मन आणि इंद्रिय. कसं घेऊन जातो? सूक्ष्म रूपात घेऊन जातो. कसं तर वायू जसा सुगंधाला नेतो तसं मन आणि इंद्रिय घेऊन जातो. याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आता आपण पाहिलं की शरीर म्हणजे प्रकृती आणि जीव म्हणजे आत्मा किंवा ईश्वर. पण आता आपण असं लक्षात घ्यायचं की हा ईश्वर शरीराचा गुलाम होतो. आता आपण पाहिलं मनःष्ठानी इंद्रियांमध्ये तो इंद्रियांचा गुलाम होतो. तो या इंद्रियांवर जातो, बघायला जातो, खायला जातो, सुगंध घ्यायला जातो वगैरे वगैरे. आणि मन सुद्धा बुद्धीचं गुलाम होतं. आता जेव्हा आपल्या ह्या इंद्रियांचा गुलाम होतो तेव्हा त्याला जीव म्हणायचं. आणि तोच जेव्हा प्रकृतीचा स्वामी होतो म्हणजे इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो, ती इंद्रिय स्वैर जात नाहीत, आपल्या ह्याच्यात राहतात, त्या इंद्रियांमुळे तो प्रभावित होत नाही. शरीराचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म त्याचे आहेत असं तो मानत नाही. प्रतिबिंब म्हटलंय ना आपण, ते प्रतिबिंब आहे पण त्याचा त्याला काही संपर्क नाही. तेव्हा त्याला ईश्वर म्हणायचं. याच देहामध्ये आहे. जीव आणि ईश्वर असे 2 शब्द वापरले. जीव केव्हा म्हणायचं आणि ईश्वर केव्हा म्हणायचं हे लक्षात घ्यायचं. जेव्हा इंद्रिय ह्याला आकर्षित करतात तेव्हा त्याला जीव शब्द वापरलाय. आणि इंद्रियांवरती जेव्हा यांनी हे केलं काय ताब्यात ठेवलेत इंद्रिय तेव्हा त्याला ईश्वर म्हणायचं. आपण उदाहरणांच्या सहाय्याने बघूया. प्रकृतीचा गुलाम होतो म्हणजे कसं तर तो मीच शरीर आहे असं मानतो. आता आपण उदाहरणं सगळी पाहिली की शरीराविषयी त्याला ममत्व वाटतं किंवा शरीराचा मालक आहे असं म्हणतो. प्रत्यक्षात गुलाम बनतो, इंद्रियांच्या मागे धावतो वगैरे वगैरे. आणि मग ही इंद्रिय मन जसं नाचवतात तसा तो जीव नाचतो. म्हणून त्याला त्या ममैव अंशहाला जीव म्हटलं. आता आपण ईश्वर केव्हा म्हणायचं ते समजून घ्या. ते आपल्याला खरं म्हणजे नुसतं समजून नाही तर ते आपल्याला तसं प्रत्यक्ष आचरण करायचं आहे. आपल्याजवळ एक प्राणशक्ती आणि इच्छाशक्ती आहे. प्राणशक्ती जी आहे ती आपल्याला माहिती आहे की श्वासोश्वासाद्वारे असते आणि मग ती किती श्वास होत आहेत म्हणजे ती क्षीण होऊ शकते. प्राणशक्ती जसे श्वास संपत येतील तसे क्षीण होते. इच्छाशक्ती जी आहे, इच्छा म्हणजे वासना, ही असतेच. शरीराला आनंद व्हावा, शरीराला बरं वाटावं, शरीराला सुख वाटावं म्हणून जीवाला इच्छा होत असतात. त्या इच्छांमध्ये पण खरं म्हणजे शक्ती खर्च होते. इच्छांमध्ये सुद्धा त्या इच्छा होणं, इच्छा तृप्त होण्याचा प्रयत्न करणं, इच्छा तृप्त होण्यासाठी नाही झाल्या तर त्याच्याबद्दल काही वाईट वाटणं, या सगळ्यामध्ये शक्ती खर्च होते. जसं प्राणशक्ती संपली की मृत्यू येतो पण इच्छा राहतातच. प्राणशक्ती श्वास संपले की प्राणशक्ती संपेल असं आपण म्हणूया, पण इच्छा राहतातच. त्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा नवीन देह धारण करावा लागतो. म्हणजे इच्छा संपल्या तर खरं म्हणजे जीवनमुक्त हो, पण इच्छा संपत नाही म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. इच्छा जर संपल्या तर प्रारब्धाप्रमाणे काय जगणं असेल तेवढं होईल पण पुनर्जन्म राहणार नाही, पुन्हा यावं जावं लागणार नाही. पण इच्छा संपवण्यासाठी आपल्याला ह्या प्राणशक्तीचा उपयोग करायचा आहे. तो कसा करायचा? खरं तर सगळ्यांच्या हिताचा विचार करायचा. निस्वार्थपणानं आपली प्रत्येक कृती अशी करायची की सगळ्यांचं कल्याण होत आहे ना, कोणाला कशाचा आपल्या कृतीचा त्रास होत नाही ना. आणि आपल्या इच्छा कमी कमी करायच्या. ते मोठं अवघड आहे पण इच्छा कमी कमी करायच्या म्हणजे काय होईल, आपलं शरीर मन बुद्धीचा आपण गुलाम होणार नाही. मन काय म्हणतंय, इंद्रियांना काय हवं इकडं नाही धावायचं. तर त्या सगळ्या इच्छा
हळूहळू कमी करून टाकायच्या. आपली प्रत्येक कृती ही दुसऱ्याला आनंद देणारी हे करायची. आपण आपल्याला तपासायचं. जर आपली इंद्रिय किंवा आपलं मन, आता दरवेळेस आपण सहांचा विचार करतोय, मन आहेच त्याच्यामध्ये, आपलं जर मानत नसतील तर तो जीव, पण मानत असतील तर ईश्वर. अगदी सोपं आहे. का कसं तपासायचं? तर आपली इंद्रिय आपलं मानतात का? मोह होत नाहीये ना, हेच खायला हवंस वाटत नाही ना, इकडे असं कुठली इंद्रिय आपल्याला ओढतायत का, असा विचार करायचा. जर का तसं घडत असेल की आपली इंद्रिय बाबा आपल्या ताब्यात आहेत, तर त्या ईश्वर म्हणायचं. आणि इंद्रिय मन म्हणतात तसं तसं आपण वागत गेलो तर त्याला जीव म्हणायचं. मग तो जीव अडकतो. आत्ताच्या सगळ्या ओव्यांमध्ये आपण पाहिलंय. संतांनी, सद्गुरूंनी, सत्पुरुषांनी हे सगळं ना, खरं तर आपण पण हे सगळं ऐकतो. त्यांनी कसं आचरण ठेवलं ऐकतो. पटलं नाही, आवडलं नाही तरी ऐकतो. खरं तर न पटण्यासारखं काही नाहीये, परंतु ते न झेपणार असतं, त्यामुळे आपण ऐकतो. मग हे करण्यामध्ये आपलं कल्याण आहे हे पण आपल्याला जाणवतं की खरं हे बरोबर आहे, हे असं व्हायला पाहिजे, पण आपल्याला काही झेपणार नाही. त्यांना जमलं, आपल्याला काही जमणार नाही, असं एक आपण मनाशी ठरवतो. आणि त्यामुळे मनाविरुद्ध असूनही आपण असं या सगळ्या संत मंडळींचं हे असं सगळं का ऐकतो, असा जर आपण विचार केला तर आपण असं उत्तर त्याचं देऊ शकू की त्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटतो, की त्यांनी त्यांचं जीवन यशस्वी केलं म्हणून आपण त्यांचं ऐकतो, त्यांचं वाचतो, ते काय सांगतात ते करतो. आपल्याला ज्यांचा मनबुद्धी इंद्रियांवरती ताबा आहे, पूर्ण नियंत्रण आहे, ते ईश्वर भावात असतात, त्यांचंच आपल्याला ऐकायला आवडतं किंवा त्यांचं ते योग्य असतं असं आपल्याला पटतं. तर आपण सुद्धा या श्लोकाचा अभ्यास करताना माऊली आपल्याला जे सांगणार आहेत, तर आपला तसा प्रयत्न असायला हवा, यासाठी माऊली आपल्याला सांगणार. जिभेपासून माऊली सुरुवात करणार आहेत की आपण आता आपल्यामध्ये असणारा तो ईश्वर आहे. आता जीव नाही, जीव ओढतो, इंद्रियांच्या मागे जातो. त्यामुळे आता आपण विचार कसा करायचा, तर माऊलीने आपल्याला ओव्या सांगितले, त्याच्यामध्ये जिभेपासून सुरुवात करायला सांगितले. 2 कामं आहेत जिभेचे, खाणं पण आणि बोलणं पण. आणि या दोनही रसनेच्या कामांवर आपलं नियंत्रण हवं. कमी खाणं, योग्य खाणं, कमी बोलणं, योग्य बोलणं म्हणजे ईश्वर. रसनेवर ज्याला नियंत्रण करता आलं त्याला पुढल्या पण बऱ्याच गोष्टी जमतील. पहिली गोष्ट रसनेचीच माऊलीने सांगितली. मग रसनेवरती असं जर नियंत्रण आलं की कमी खाणं, योग्य खाणं आणि कमी बोलणं आणि योग्य बोलणं, की आपोआपच रागावर नियंत्रण येईल. मग काही कुरकुर नाही, धुसफूस नाही, आपोआपच सगळ्या गोष्टी होतील. मग हे सगळं आपणच करण्याची गोष्ट आहे ना. साधक जो आहे त्या साधकाने या गोष्टी स्वतःसाठी करायच्या आहेत, हे काही बाहेरून करायची गोष्ट नाही. त्यामुळे जर काही केलं तर तो आज जो आहे ना, मम एव अंश असं भगवंतानी म्हटलं ना, तो जो आहे तो ईश्वर झाला. दुसरं, सारखी जी कंप्लेंट असते आपली ना सभोवतालच्या गोष्टींबद्दल, ती कंप्लेंट किंवा ती तक्रार करणं बंद करायचं. म्हणजे आपल्यालाही माहीत असतं की या तक्रारी करून काही उपयोग नाही. रस्त्यावरती खड्डे असतात, गाड्यांना उशीर होतो, हे सगळं आपण स्वीकारता आलं पाहिजे. ट्रॅफिक जॅम होतो, मुंबईचा उन्हाळा काय सहन होत नाही, या सगळ्या गोष्टी सहजपणे स्वीकारायच्या, काही कंप्लेंटच करायची नाही. असं सुरुवात करायची हळूहळू, तक्रार न करण्याची. म्हणजे मग आपल्याला आनंदाने पुढे जाता येईल. कसं सुधारायचं, सगळं आपल्याला सुधारायची सुरुवात कशी करायची, तर रसनेपासून सुरुवात करायची. आणि एक रसनेला जिंकलो की ह्या सगळ्या गोष्टी कशा येतात. पुढे म्हटलंय, शरीरम यद वापनोती यच्चा पिक्रामतीश्वरा गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधा वाशती, या श्लोकाबद्दल आपण बोलतोय ना. तर यच शरीरम अवापनोती यच्च उत्क्रामती, म्हणजे शरीराचा, म्हणजे पहिल्या शरीराचा त्याग करायचा आणि नवीन त्यापूर्वीचं दुसरं जे शरीर आहे ते धारण करायचं, पुन्हा दुसरं जे येणार आहे. पण एक लक्षात घ्यायचं की हे शरीर टाकण्यापूर्वी दुसऱ्या पुढल्या शरीराची योजना करून ठेवायची आहे. पहिलं शरीर सोडण्यापूर्वी
दासबोधामध्ये आपण नेहमी ओवी वाचतो, परनाळी पाहोर उचले जीवसृष्टी विवेके चाले. म्हणजे जिथं जायचं आहे ती जागा, तिथली परिस्थिती पाहून मग आपण पहिली जागा सोडतो ना. आपण जो नवीन घर घेतो, त्या नवीन घर घेताना पहिलं आधीच नाही सोडत, नवीन घर बघतो तिथे सगळं आपल्या सोयीचं आहे ना, आपल्याला मान्य आहे ना, आणि मग आपण जुनं सोडतो. तसं हा जुना देह सुद्धा केव्हा सोडायचा? नवीन देहाची योजना केलेली असली पाहिजे. अरे बापरे, हे कधी विचारच असा केला नव्हता. ती कशी करायची? ती पण योजना या शरीर वापनवती यक्षापित्क्रमतेश्वरा गृहीत पैठानी सह्याती वायुर्गंधाची भाषा आहे. तर ते जे काही गंध वारा जसा घेऊन जातो, आणि म्हणून आपल्या ज्या काही मन आणि ही इंद्रिय घेऊन जाणार आहेत नवीन देहामध्ये, तर ते मन आणि इंद्रिय घेऊन जाणार म्हणजे इच्छा घेऊन जाणार आहेत. त्या इच्छाच आपल्याला कमी करायला हव्यात किंवा योग्य करायला हव्यात, म्हणजे त्याप्रमाणे नवीन घर आपल्याला चांगलंच मिळेल ना, किंवा चांगलंच असणार याची खात्री असेल ना. जसं आपण जडभरताची गोष्ट नेहमी उदाहरण म्हणून घेतो, की हरणाचा विचार त्याच्या मनात सतत राहिला, आणि खरं तर काहीच म्हणजे अडकण्यासारखी गोष्ट नव्हतीच, पण तरी देखील त्याला हरणाचा देह धारण करायचा विचार मनात आला, आणि तसं झालं. जडभरतानं आपला देह ठेवला आणि त्याला पुन्हा यावं लागलं. अनेक ठिकाणी सवितानंदांच्या किंवा मराठी काकांच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला या संबंधी जरा गंमतशीर वाटतील अशी पण उदाहरणं असतात. मराठी काकांनी उदाहरण दिलंय, एक प्रसंग दिलाय. तर म्हणाले, एका माणसाकडे एक कुत्रा होता. अगदी कुत्र्यावर प्रचंड जीव होता त्याचा, इतका जीव होता, भयंकर प्रेम होतं कुत्र्यावर. आणि ती म्हणजे पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा मालकावर अतिशय प्रेम करणारा असतोच. त्यामुळे तो इतकं की अतिशयोक्ती वाटेल, पण गॉड ऐवजी डॉग म्हणायचा, इतकं त्याचं त्या कुत्र्यावर प्रेम होतं. देवापेक्षा जास्त आवडायचं असं थोडक्यात. आणि मग अगदी आजारी पडला, बिछाण्याला टेकला. कुत्रा पण इतका स्वामी भक्त की तोही त्याच्याजवळ बिछाण्यापाशी बसला होता, आणि पडून राहिलेला आहे, गलितगात्र झालेला आहे, बोलता येत नाहीये. पण मनात विचार काय आला की एवढं माझ्यावर प्रेम केलं या कुत्र्याने आतापर्यंत, माझ्या मागे याचं काय होईल? आणि या विचारात मृत्यू आल्यामुळे मराठी काका असं म्हणतात की याला पुढला जन्म, यांनी याची व्यवस्था करून ठेवली की पुढला जन्म भले अगदी खूप सगळ्या आलेशान, म्हणजे एखाद्या हॉलिवूडच्या नटीकडे तो पाळीव कुत्रा म्हणून राहील, इतकं होईल. श्रीमंतीत लाडात अगदी गाडीमध्ये AC कारमधून त्याला हिंडवतील वगैरे वगैरे, पण जन्म कुत्र्याचाच येणार. तर आपली पुढल्या घराची व्यवस्था ह्या देहातच आपण करून ठेवतो, असा पण विचार या श्लोकांवर आपल्याला करायचा आहे. तर याच शरीर मग वापरती याच शरीर उत्क्रामती. पहिल्या शरीराचा त्याग करायचा आणि नवीन शरीर घ्यायचं. माऊली 361व्या ओळीपासून काय म्हणतात पहा, परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जै शरीरी का पैसे एकाधी. ते म्हणतात हे जे जीवाचं कर्तृत्व भोक्तृत्व जे काही आपण म्हणतो, तो जेव्हा एखाद्या शरीराचा आश्रय घेईल तेव्हाच ते अनुभवाला येईल ना, नाही तर कसं येणार? तो करता आहे, तो भोगता आहे असं आपलं म्हटलं, पण याचा अनुभव यायला शरीराशी संबंध यावा लागतो. अगदी बरोबर आहे. जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळख होये धनंजया, जै राजसेव्या ठाया वस्तीची आहे. आणि मग म्हणाले की एखादा माणूस श्रीमंत आहे, कसं ओळखायचं? आथिला आणि विलासिया. आथिला म्हणजे संपन्न, माणूस श्रीमंत आहे, संपन्नता आहे, ओळखायचं कसं? तर तो अर्जुना त्याला ओळखण्यासाठी त्याचं राजवाड्यासारख्या बंगल्यात तो राहायला हवा, म्हणजे मग काय, जे राजसेव्या ठायला वस्तीची. तेव्हा आपल्या प्रत्यय येईल की अरे वा, खरंच हा राजवाड्याचा केवढा संपन्नता, केवढा श्रीमंत आहे हा, असं म्हणू शकू. तसं आहे की कुठल्या देहामध्ये तो आहे त्याच्यावर ठरेल. तैसा अहम कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा धुमाडू, हा जाणीजे तै निवाडू जै देह पाविजे. ते म्हणतात जीवाला जेव्हा देह प्राप्त होतो, आता आपल्याला कळलं की ती इच्छा राहिली म्हणून तो जीव, आणि ईश्वर केव्हा म्हणायचं ते कळलंय.
त्यामुळे तो जो जीव आहे त्या जीवाला देह प्राप्त होतो तेव्हा विषयेंद्रियाचा अहंकर्तृत्वाचा वाढू आणि अहंकर्तृत्वाचा वाढू म्हणजे मी करता ह्या बुद्धीची वाढ होते. देह प्राप्त होतो तर मी करता ही वाढ होते. आणि विषयेंद्रियाचं धुमाडू म्हणजे धामधूम, या विषयेंद्रियाचा पण धुमाकूळ होतो. हा जाणीजे ते निवाडू जई देह पाविजे. देह प्राप्त होतो तेव्हा ही बुद्धीची वाढ होते आणि हा सगळे इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा धुमाकूळ स्पष्ट होतो. जीवाला दुसरा देह प्राप्त होतो तेव्हा. आणि ही सगळी आधीच योजना झालेली असते, आपल्याला ती कळत नाही एवढंच. खरं म्हणजे आपणच आपली व्यवस्था करून घेतलेली असते, फक्त आपण ती ओळखत नाही आहोत. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपण पयासवे काढी घेऊन जाय. किंवा शरीराचा त्याग करताना पहिला देह टाकताना तो जीव आपल्याबरोबर इंद्रियांची तांडी मन आणि इंद्रिय यांचा सगळा समुदाय बरोबर घेऊन दुसऱ्या जीवात प्रवेश करतो. अगदी काय काय होतं तर दुसऱ्या जीवामध्ये जाताना आपल्या ह्या सगळ्या इच्छा आपल्याला घेऊन जायच्या असतात. हा खरा म्हणजे थोडक्यात अर्थ माऊलींनी अज्ञाला जीव शब्द वापरून स्पष्ट करून दाखवलेला आहे की आपणच आपली व्यवस्था करून ठेवलेली असते. जैसा अपमानीला अतिथी ते सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सुततंतो. या ओळीमध्ये 2 दाखले माऊली देतात. पहिल्या 2 अर्धचरणात माऊली असं म्हणतात की आता ही म्हणजे एक हे दाखवले की पूर्वी काय पद्धत होती. खरं म्हणजे अजूनही असं म्हणूया की ही चांगली गोष्ट आहे की एखाद्या आपण अतिथीला बोलवलंय, पाहुणा बोलवलाय किंवा पाहुणा आलाय आपल्याकडे आणि त्या पाहुण्याचा जर आपल्याकडून अपमान झाला, जैसा अपमानीला अतिथी, किंवा त्याचं योग्य आपण केलं नाही, अतिथीचा पाहुणचार योग्य केला नाही, तो विन्मुख गेला किंवा अपमानित होऊन गेला तर सुकृतची संपत्ती. तर काय होतं, तो अतिथी त्या यजमानाचं पुण्य घेऊन जातो. आता ही तत्कालीन कदाचित अशी रूढी असेल आणि म्हणून त्याचा उल्लेख माऊलीने आपल्याला या ओवीत केलेला दिसतो की आलेल्या पाहुण्याचा अगदी अतिथी देवो भव असं आपण म्हणतो, तर त्याचा व्यवस्थित पाहुणचार केला पाहिजे. तो जो नीट आपल्याकडनं केला नाही आणि तो अपमानित झाला. आता अनेक कथा आपल्याला महाभारतातल्या आणि भागवतातल्या माहिती आहेत की दुर्वास मुनींनी कसा शाप दिला आणि मग त्यांना काय करावं लागलं. अशा निरनिराळ्या कथा आपण ऐकतो आणि अशा कथांमधून पण आपल्याला कळतं की ते किती आता तो जो एकादशीचं व्रत करतोय आणि तो वेळच्या वेळी तुम्ही जेवायला आला नाही, उपास सोडायला आला नाही, तोही काही जेवला नव्हता, तरी फक्त तीर्थावरच उपास सोडला होता, तरीही त्याला शाप दिला गेला. दशावताराची कथा आपल्याला माहिती आहे, आत्ता काही सगळी कथा सांगत आहे. मुद्दा काय तर आलेला जो अतिथी आहे त्या अतिथीचं व्यवस्थित जर आपण पाहुणचार केला नाही, तो जर विन्मुख गेला, अपमानित होऊन गेला, तर यजमानाचं पुण्य तो घेऊन जातो. किंवा दुसरं उदाहरण दिलंय का साई खडे याची गती सूत्रतंतो. कळसूत्री बाहुलीचा जो खेळ असतो, दोऱ्यांनी बाहुलींचा खेळ जो करतात, तर तो जर दोराच काढून घेतला तर तो खेळ कसा होणार. त्या चित्रांची गती ते त्या बाहुल्या पडणार इकडे तिकडे, खेळूच शकणार नाही. किंवा नाना मावळतेनी तपने नेहजती लोकांची दर्शने हे असो धृती पवने नेजे जैसे. किंवा अगदी साधी गोष्ट सांगितली की मावळतेनी म्हणजे सूर्य मावळला, संध्याकाळ झाली आणि मग एकदा काळोख पडला की नेहजती लोकांची दर्शने, की लोकांच्या म्हणजे सूर्यच नसे तर आपल्या ह्या डोळ्यांनी पण आपल्याला काही दिसणार नाही. काहीतरी व्यवस्था, सूर्य नाही म्हणून दुसरी काहीतरी प्रकाशाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. हे असो धृती पवने नेजे जैसे. किंवा आणखीन एक असो, वारा आपल्याबरोबर जसा गंध घेऊन जातो, म्हणजे सूर्य आपल्याबरोबर सगळा प्रकाश घेऊन जातो, आपल्याला काही दिसत नाही. किंवा आधीच्या 2 ह्याच्यात की कळसूत्री भरण्याची दोरा गेलं की काही होत नाही. किंवा अतिथी समजा विन्मुख होऊन गेला तर मग यजमानाचा सगळं पाप निघून जातो. तेवी मनष्ठाम यया इंद्रिया ते धनंजया. अर्जुना, असं घडतं बरं. देहराजूने देहापासून गेला. काय होतं त्याप्रमाणे या ज्या 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या, या 4प्रमाणे हा देहाचा जो स्वामी आहे, जो जीव, तो देह सोडून जाताना
आपल्याबरोबर मनासह या 6 ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो. आता इथे परत परत जीव शब्द वापरतोय आपण. देहराजूने देहापासून गेला. हा देहराजू म्हणजे हा जो जीव आहे, हा जीव जाताना काय केलं तर तो साही मन आणि इंद्रियांना घेऊन गेला, म्हणजे सगळ्या आपल्या इच्छा घेऊन गेल्या आणि त्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी पुन्हा जन्माला आला. आता भगवंत आपल्याला सांगतायत, खरं म्हणजे जीवा तू ईश्वर आहेस. खरा म्हणजे विचार करायचा झाला तर ममैव अंश, परमात्म्याचा तो अंश आहे, तर ईश्वर आहेस. पण उगाचच तू स्वतःला हीन दीन समजलं आणि इंद्रियांच्या गुलामगिरीत राहिला, इंद्रियां सांगतात तसं वागायला गेला. या एकूणच सगळ्या आपल्या विवेचनात आपल्या लक्षात येईल की शरीर जीर्ण आहे, किंवा जे काही जुनं आहे ते टाकाऊ आहे, किंवा निसर्गाचे जे नियम आहेत ते स्वीकारणं जरा शक्य आहे. पण कधी कधी शरीर जीर्ण झालेलं नाही, पण लहान वयात देह टाकला जातो, त्याचा पण आपल्याला विचार करायला हवा. हे सगळं आतापर्यंत विचार करायचं ठीक आहे की खरंच आहे, त्या जीवाला ईश्वर समजायला हवं. जर का आपण त्याला हीन दीन समजलं तर मग तो इंद्रियांच्या मागोमाग जाणार, बरोबर. पण एवढ्या सगळ्याचा विचार करताना असं वाटतं की म्हातारपणी देह जीर्ण झाल्यानंतर आपल्याला तो देह बदलावा लागला. ती सगळ्या नियमाप्रमाणे जे काही घडणार आहे त्यात काही आपल्याला न स्वीकारण्यासारखं काही नाही आहे. पण कधी कधी असं आपल्या लक्षात येतं की लहान वयातच देह टाकावा लागतो. त्यांच्यासाठी कसा विचार करायचा तर त्याचाही विचार थोडा करायला हवा. तर इथे असं आहे की आपलं जे संचित आहे, आधीच्या जन्मांमधून आपण जे घेऊन आलेलो आहोत, ते जे साठवलेलं आहे, ते संचित आहे, ते अनेक जन्मांपासून त्याची जी कर्मफळं आहेत ती भोगण्यासाठी हा नवीन देह आपण घेऊन आलेलो आहोत. आणि त्या देहामध्ये ते भोगायला किती वर्ष लागणार की लगेचच ते त्यावर ठरतं. तो देह किती चांगला असला तरी पण मग भोगून झाल्यावर त्याचा उपयोग नसतो. जसं असतं ना की आपण गाडी घेतो, काही माणसं दरवर्षी गाडी बदलतात, काही माणसं 3 वर्ष 4 वर्ष त्या गाडीबद्दल, काही माणसं अगदी नाही, मी घेतलेली पहिलीच गाडी माझी अजून चालू आहे असं पण सांगतात. तर हे कोण ठरवतो? गाडीचा मालक ठरवतो. कसं त्याला हवं असेल त्याप्रमाणे तो करतो. तसं जीवाला म्हणजे ईश्वराला माहिती असतं की हे जे सध्याचं शरीर आहे केव्हा सोडायचं, आणि त्याप्रमाणे ते तो सोडतो. जसं आपण माऊलींच्या बाबतीत ज्ञानेश्वर माऊलीने 21व्या वर्षीच देह ठेवला, आपणहून देह ठेवला. तो काही जीर्ण झाला नव्हता, पण त्यांच्या दृष्टीनं त्याचा उपयोग संपला होता. तीच गोष्ट स्वामी विवेकानंदांची की त्यांच्या दृष्टीनं या देहाचं जे काही काम संचित होतं ते झालेलं होतं. आणि अशी जी आहे ते परमपदी आपला विचार तो पण आहेच. याचा अर्थ असा आहे की मृत्यू हा काही वयावर देह जीर्ण होण्यावर अवलंबून नाही, तो प्रारब्धावर अवलंबून आहे. हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे जीव एका देहातून दुसऱ्या देहात जात असताना आपण पाहिलं इंद्रिय मन घेऊन जातो. कसं घेऊन जातो तेही आपण पाहिलं की हा सुगंध वारा जसा सुगंध घेऊन जातो तसं. म्हणजे असं आहे की शरीरात प्रवेश केल्यापासून शरीर सोडेपर्यंत ममैव अंश भगवंताचा अंश आहे, त्यामुळे शरीरात प्रवेश केल्यापासून शरीर सोडेपर्यंत ही जी काही ज्ञानेंद्रिय, त्यांची जी कर्म, त्या कर्माचे जे काही संस्कार, हा सगळा जीव स्वतः बाळगतो. आणि सगळं हे सूक्ष्म शरीरात असतं. आपण दासबोधात पण स्थूल सूक्ष्म कारण महाकारण पाहिलंय. तर या सूक्ष्म शरीरामध्ये ते सगळं असतं, सूक्ष्म मनामध्ये असतं. आणि हे जे सूक्ष्म आहे ते नवीन शरीरामध्ये जातं. सूक्ष्म गोष्टी म्हणजे वासना म्हणूया आपण, त्या वासना पुढल्या शरीरामध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. शरीर इंद्रिय तिथेच, इंद्रिय आणि मन जातं म्हणजे काय, तर इंद्रिय आणि मनाच्या ज्या वासना आहेत, इच्छा आहेत, हे माझं राहिलं आहे, ते माझं राहिलं आहे, हे मला बघायचं होतं, हे मला हवं होतं, या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा साठवलेल्या पुढल्या ह्याच्यामध्ये घेऊन जायला लागतं. बाकी तर देह इथेच टाकायचा आहे. आता ज्ञानग्रहण शक्ती, कार्यशक्ती, आपली मानसिक बौद्धिक क्षमता ही सगळी तिथे नसते.
ती सूक्ष्म शरीराच्या रूपानं असते. सूक्ष्म शरीर हे सगळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक अभिव्यक्तीचं असतं सूक्ष्म शरीर. याचा अर्थ असा आहे की देह सोडताना सगळी जी काही कार्यशक्ती आहे ती कार्यशक्ती गोळा होते आणि देह टाकण्यापूर्वी आयुष्यभर आपण इंद्रियांसह इंद्रियांवर जो काही ताबा आपण प्राप्त करू शकलेलो नसतो. म्हणजे आपण म्हणतो मला एक अमुक गोष्ट अशीच हवी असते, अशीच लागते, असंच हवं असतं, असं जे म्हणतो ते का, तर त्याचं कारण हेच आहे की आपल्या त्या सगळ्या मन इंद्रियांच्या मागे धावण्याची आपली हे असते. आता आपण लक्षात घ्यायचं की या जगात आपण इंद्रियांचे मालक म्हणून राहायला हवं. सगळ्या या विषयाचा अर्थ तोच आहे की आपण सुरुवात केली ममई वंश जीवलोके जीवभूत सनातन. हा जो सनातन आहे मागच्यातून कॅलिफॉर्निया इथे आलाय, आता इथून पुढल्या ह्याच्यात जायचं आहे असं आपण पाहिलं आणि त्याचं कारण मनष्ठान इंद्रियाणी असं पाहिलं. आणि आत्ता याच्यामध्ये असं पाहिलं की दुसऱ्या देहात जात असताना हे आपण सूक्ष्मपणानं घेऊन जातो. याचं कारण काय आहे तर आपण इंद्रियांचे मालक म्हणून राहायला हवं. तर त्याच्याऐवजी खरं म्हणजे मालक राहणं म्हणजे आनंद आहे की नाही, कुणाचंही मालक होणं चांगलं, नोकर कशाला व्हायचं. पण आपलं होतं असं की आपलं चुकतंच की आपण इंद्रियांना स्वैर सोडतो आणि इंद्रियच आपल्यावरती हुकूमत गाजवतात आणि मग आपण आपलं नुकसान तिथे होतं. आनंद सगळा आपण बाहेर शोधतो. आपल्यामध्येच आत आनंद आहे, ईश्वर आत आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्येच तो आनंद आहे आणि तो त्याच्याशी आपलं काहीच, त्या आनंदाशी आपण काही संपर्कच ठेवत नाही, त्याची आपल्याला त्या आनंदाची कल्पनाच येत नाही. बरं, बाहेरचे जे आनंद असतात ते टिकत नाहीत. बाहेर सगळा आनंद असतो, छान आपण अनुभव घेतो, नाही असं नाही, पण तो काही अनुभव शाश्वत नसतो. 5 वर्षापूर्वी इथे जे जे काही बघायला गेले होते आता परत जाते तेव्हा नुसती थोडीशी बघितल्यानंतर आठवण होते पण विसरलेलो असतो. त्यामुळे ते सगळं विस्मरण असतं, शाश्वत काहीच नसतं. आतला आनंद आहे तो सातत्याने आपल्याला मिळायला हवा आणि खरं तर मानवदेह मिळालेला आहे. त्यामुळे आपलं विचार, आपलं बोलणं, आपलं सगळ्याच कृती, आपलं चालणं फिरणं सगळ्यातून एक प्रकारची आनंदाची अभिव्यक्ती खरं म्हणजे व्हायला हवी. आणि ह्याच्यासाठी काय करायला हवं, बऱ्याचदा असं म्हणतात की आपण शांतपणानं मौनात राहावं, आत आपली वृत्ती वळवावी, सगळ्या इंद्रियांना आत वळवावं. आता त्याच्यातला आनंद घ्यायचा असेल तर आपलं कोणी ऐकत नाही म्हणून बोलत नाही आपण, हे काही मोठ्या आनंदाची गोष्ट नाही आहे. म्हणजे घरातली मंडळी खुश होतील आपण बोललोच नाही तर ती गोष्ट वेगळी, परंतु तो काही आनंदाचा विषय नाही. किंवा दुसरं आपण नेहमी वर्णन करतो की इतरांच्या म्हणजे इतर जीवांच्या, आपण नरदेहामध्ये आहोत त्यामुळे 84 लक्ष योनीतले बाकीचे जे जीव आहेत आरशया भयमैथुनचवाले, यासाठी ते प्राण्यांची ही योजना आहे की त्याच्यासाठी आपण कशाला विचारा. माणसाजवळ विशेष काहीतरी अधिक आहे म्हणून माणसाला हे सगळं करायला पाहिजे. आणि मग फुलांचा सुगंध वारा जसा सहजपणानं तो नेतो तसं इंद्रियांचे हे संस्कार दुसऱ्या देहात सहजपणानं जातात. आता हे सगळे संस्कार चांगले वाईट दोन्हीचा विचार करतो आपण की असं नाही म्हणतो की जसं जडभरताची गोष्ट सांगितली तर एवढ्यापुरतंच त्याला यावं लागलं, अगदी बरोबर आहे. किंवा गजेंद्र मोक्षाच्या भागवतातल्या कथेमध्ये आपण पाहतो की त्या केवळ त्या हत्तीला आणि मगरीला दोघांनाही जे काही शाप होता, बाकी तर ते जाणारच होते विष्णुपदी, परंतु तरी देखील त्यांना काय यावं लागलं तर त्या तेवढ्या कर्माचा भोग भोगण्यापुरतंच ते करावं लागलं. त्यामुळे असं काही विचार करायचं कारण नाही, पण जे काही आपल्या इंद्रियांचे संस्कार आहेत ते संस्कार आपण बरोबर घेऊन जात असतो. आता एवढं सांगून काही आपल्याला सगळं कळलं आहे अशातला भाग नाही. आणखीन एक श्लोक यासाठी वापरला जाणार आहे. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं ग्रहणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. या सगळ्या इंद्रियांच्या मनाच्या सहाय्यानं कसा हा विषय सेवन होतो त्याच्याबद्दलचं वर्णन पण भगवंत करणार आहे आणि माऊली पण सांगणार आहे. तो आपण पुढल्या वेळेला भाग पाहू. आज आपण याचा विचार करून ठेवू की आपली तयारी आपणच करतोय असं भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर तो जीव आणि ईश्वर या 2 शब्दांमधला हे जर फरक जर लक्षात घेतला, तो जीव असेल तर तो इंद्रियांमध्ये गुंतणार आणि जर इंद्रियांना आपण ताब्यात ठेवू शकलो तर तो ईश्वर होणार. त्यामुळे तो ईश्वरच आहे, त्याचाच अंश आहे,
पण आपल्या इंद्रियाने त्याला आकर्षित केल्यामुळे तो आपल्या ह्याच्यात अडकलाय. तर तसं न करता इंद्रियांनी त्याला ओढायचं नाही, तर इंद्रियांवरती आपण मालकी दाखवायची. इंद्रिय मी सांगेन तसं वागलं पाहिजे. आणि सगळ्या ह्या ज्या इंद्रियांच्या इच्छा आहेत त्या जर आपण अशा सगळ्या शांतपणानं कमी करून टाकल्या तर मग निश्चितपणानं तो ईश्वर, त्या ईश्वराची ओळख होईल, त्या भगवंताची ओळख होईल. असं माऊली ह्या सगळ्या ओव्यात ते सांगणार आहेत. काकांच्या ओव्या आपण ऐकूया, म्हणजे आणखीन त्याचा आनंद आपल्याला घेता येईल. धन्यवाद.